नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय आणि बांगडा रस्सा. चला रेसिपीला सुरुवात करूया आपण. मीठ लागणार आहे, गरम मसाला, इथे टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, एक मिरची त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. थोडीशी याची मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण पेस्ट करून घेतलेली आहे. एक लिंबू लागणार आहे. मसाले इथे आपण बांगडा फ्राय करणार आहेत आणि डोका आणि एक बांगड्याचा रस्सा करणार आहे. आता आपण हे बांगड्यांना चांगलं मीठ टाकून घेऊया आणि मॅरिनेट करून घेऊया. चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीरची ती टाकून घेऊया. थोडीशी हळद, घरगुती मसाला, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, थोडासा गरम मसाला पावडर, अर्धा लिंबूचा रस. मस्त असं मॅरिनेट करून 10 मिनटं ठेवूया. आता इथे आपण अख्खे बांगडे फ्राय करणार आहेत. त्याला पण थोडंसं आपण मीठ, थोडंसं लिंबू रस, थोडीशी हळद लावून ठेवूया 5 मिनिटे. हे आलं लसूण पेस्ट, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळदी पावडर, घरगुती मसाला, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, चवीनुसार मीठ टाकूया आणि हे छान असं मिक्स करून बांगडा फ्राय करणार आहे. डोक्याचा रस्सा करणार आहेत आपण. अर्धा लिंबू टाकूया. बांगड्याचा रस्सा करणार आहे तर तेल गरम करायला ठेवलं आहे. आता त्याच्यात कढीपत्ता टाकून घेऊया. आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण टाकलेलं आहे कढईमध्ये. आता ते चांगलं फ्राय करून घेऊया. त्याच्यामध्ये हळदी पावडर, मसाले हे सगळे टाकून छान अशी ग्रेव्ही भाजून घेऊया. तेल सुटेस तोपर्यंत. बघू शकता ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे. आता मच्छी टाकून घेऊया आपण. आता आपण मच्छी कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. बघू शकता असं छान ग्रेव्ही झालेली आहे. आता आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी टाकून घेऊया आपण. असं छान मिक्स करायचं. आता पाणी टाकून घेऊया. तुम्हाला किती रस्सा हवा आहे तेवढं पाणी टाकून तुम्ही रस्सा ठेवू शकता. चवीनुसार मीठ टाकूया. थोडंसं टाकूया. पहिला आपण अगोदरच थोडंसं मीठ टाकलेलं होतं मॅरिनेट करताना. चांगली उकळी येऊन द्यायची आणि चांगलं शिजून द्यायचं. रस्सा आता आपला बांगड्याचा रेडी झालेला आहे. हे बघा कसं छान दिसतो. गॅस बंद केलेला आहे. आता बांगडे फ्राय करण्यासाठी आपण इथे रवा लावणार आहोत. तर त्याच्यात थोडंसं लाल तिखट टाकायचं, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया. हे थोडं मिक्स करायचं असं आणि लगेच मच्छीला लावून घ्यायचं असं. हे बघा मच्छीला चांगले अशी कट करून घेतलेली आहे. मसाला छान आतपर्यंत जातो. असं मस्त रवा लावून घ्यायचा आणि लगेच आपण असे फ्राय करणार आहे. तर आपण तेल पण तव्यावर गरम करून घेतलेलं आहे छानपैकी. आता लगेच मच्छी आपण सोडूया तेलामध्ये. असं सोडायचं. गॅस बारीक ठेवला आहे. मच्छी फ्राय करताना थोडी लसूण टाकायची, खूप छान स्वाद येतो. कढीपत्ता पण आपण टाकलेला आहे, खूप छान सुवास येतो कढीपत्त्याचा. आता मच्छी छान अशी पलटी करून घेऊया आपण. अशी छान पलटी करून घ्यायची. दोन्ही बाजूने छान अशी खरपूस तळून घेऊ आपण. आता बांगडा चांगला फ्राय करून झालेला आहे खरपूस. आता काढून घेऊ आपण आणि अजून 2 आहेत ते पण असेच फ्राय करून घेऊया. हे बघा आता हे आपण बिना रव्याचेच असेच फ्राय करणार आहेत. हे पण खूप छान लागतात खायला. हे बघा आता मसाला सगळं फ्राय करून घेऊ.